तुम्ही एखाद्यानं विचारलं बाबा ती पावडर कशी देतात किंवा मक्याला काय करतात, मला पाहायचं आहे, अशा पिरियडला जावं ना त्यांच्याकडे. माझ्याकडे जे असं काय नाही, त्यांच्याकडे जावं, कुणाकडेही जावं. जे मेथी घास करतात, दशरथ घास करतात, तुती वगैरे असते, त्यांच्याकडे जावं. एखाद दिवस त्यांच्याकडे कापू लागा, शेडवर त्यांच्याबरोबर काम करू लागा. खाली असेल तर झाडू मारून पहा, उंचीवरती असेल तर त्याच्या शेडमध्ये जाऊन पहा काय होतं आहे. खालच्या शेडमधला वरच्या शेडमधला फरक कळेल. खालच्या पिल्लातनी वरच्या पिल्लातनी काय होतं आहे, किंवा उन्हाचं टेम्परेचर झालं की खालच्या शेडमध्ये काय होतं, वरच्या शेडमध्ये काय होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येतो. आणि आता ते एक दादा म्हणत होते की असलं तुम्ही म्हणता एलिव्हेटेड शेड, मग ह्या चारा न्यायला किती तकलीफ होते. तर बरोबरच आहे, तुम्हाला चारा न्यायला मला लई तकलीफ होते. काय करणार आहे, झाडू मारायला तकलीफ होत नाही, खाली औषधं द्यायला तकलीफ नाही, पिसवांची तकलीफ नाही, गोचड्यांची तकलीफ नाही, पण मला चारा न्यायला वर तकलीफ आहे. तुम्ही जसं विचार कराल ना त्या पद्धतीनं तुमचं मेंढीपालन होणार आहे. मी जर म्हणलं ना हे हायटेक करायचे, तर मी त्याचं चाऱ्याचं पण हायटेकच पद्धतीनं करणार आहे ना. मी काही खाली चारा करणार आहे का, तर अजून शेड पूर्ण नाही झालं. ते त्या पद्धतीनं तुम्ही जेवढा विचार कराल ना मेंढीपालनात, त्याच्या 25%च काम करणार. आणि जर विचार तुमचा जर 1000 पटीचा असेल तर म्हणजे 200% तुम्ही काम कराल, म्हणजे काहीतरी नियोजन कराल. तर अशा पद्धतीनं जेवढा विचार मोठा ठेवायचा ना, त्याच्या कमीत कमी 25%चं नियोजन करायचं. आणि ते होतंच, कारण आपल्याला मेंदू सारखा फिरवत असतो. अरे मला हे असं करायचं, मला ते तसं करायचं, ते मग त्याच्या पद्धतीनं आपल्याला मग चेनच बसत नाही. मग त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीनं नियोजन करतो. पण तुम्ही नियोजनच कमी कराल, विचारच कमी कराल, तर नियोजन पण कमीच होणार आहे. आता काही लोक रानात सोडतात, त्यांचं नियोजन काय असतं, रोज सकाळचं सोडायचं, घेऊन जायचं आणि संध्याकाळी घेऊन यायचं, दिवसभर फिरायचं. पण आम्हाला तसलं नाही ना जमत. मग त्या पद्धतीनं तुम्ही मेंढीपालन करा. असं काय नाही की वेगळं करायचं आहे, काय करायचं वेगळं काय नाही, तसलं काहीच नाही. फक्त त्यांची राहण्याची, चाऱ्याची व्यवस्था, 2च गोष्टींची, ह्याच्या पलीकडचं मेंढीपालन करून बघायचं. आणि काय होते, काहीच होणार नाही, नुकसान तर होणारच नाही, झालं तर फायदा तरी होईल, तोटा तर नाही होणार, हे मला माहिती आहे. कारण काय आहे, मी हे जे आता शेड आहे उंचीवरती तुम्हाला पाठीमागं दिसतं आहे, आणि ह्या मशनीचं जे काय आम्ही करतो आहे, म्हणजे चारा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या फायदेशीर होत आहेत ना की एकही रुपयाचा चारा वेस्ट जात नाही. अशा पद्धतीचं मेंढीपालन आहे. आणि जेव्हा जेव्हा सीझन चालू होईल, जेव्हा जेव्हा आमच्याकडे प्रोसेस असते, तेव्हा जर कुणाला यायचं असेल, शिकायचं असेल, तर तेव्हा या तुम्ही, काही हरकत नाही. जेवण वगैरे आमच्याकडे असतं, चहा नाश्ता असतो. फक्त आम्ही जे काम करतो आहे ते काम करावं लागेल. नाही तर तुम्ही म्हणाल की मी शहरातनं आलो आहे तर मी तसं काही करू लागणार नाही, तुम्ही फक्त माहिती द्या. तर तशी माहिती वगैरे तसली काय आम्ही तो यूट्यूबला देतो आहे, मग इथं येऊन माहिती काय घेणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला शिकायचंच आहे ना. तर आमचा काय सीझन चाललेला असतो. आता जसं की ह्याचा कोंडा वगैरे करणे, बारीक पावडर करणे चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. मग त्या शिकायच्या असतील त्या शिकू शकता. किंवा नंतर मग मुरघासाची प्रक्रिया असते, चाऱ्याची प्रक्रिया असते, त्या शिकायच्या असेल त्या पिरियडला येत जावा. असं नाही की माझ्याकडेच येत जा, कुणाकडेही कुठल्याही हंगामात त्यांच्याकडचा जे काय नंबर असेल, त्यांच्याकडं काय पिरियड चालला आहे त्या पिरियडला जावं. तुम्ही शिकायचंच आहे ना. प्रशिक्षण घेतलं म्हणजे शिकलो का, नाही तर आपण प्रॅक्टिकल केलं म्हणजे शिकलो. तर त्या पद्धतीनं प्रॅक्टिकल करा. कुणाचंही असू द्या, कुणाच्याही शेडवर जा. मी पहिल्यांदा असंच जायचो फिरायला कुणाच्याही शेडवरती, तिथंच राहायचं, तिथंच खायचं, काय हरकत नव्हती. काय यांच्या तिथं पैसे देऊन भेटायचो. पण त्याच्यापेक्षा आपण तिथं काम करूया ना, असं काहीतरी नियोजन करा आणि त्याचं प्रशिक्षण घ्या. खूप फायद्याचं राहतं, काहीच तोटा होणार नाही. पण एक मात्र, तुम्ही जे प्रशिक्षण घेतले ते तुमचा अनुभव एवढा भारी राहील ना, तुमच्या विचाराच्या पलीकडे. इंजेक्शन करायला येत नाही, मला पण येत नाही, मी काय शिकवत पण नाही, मला येत पण नाही. इंजेक्शन करायला लागतंच असं कुठली गोष्ट आहे, लागूच नाही हे शिकून आपण मग त्या पद्धतीनं करू. किंवा ह्यांना काय होऊ नये, ह्याचं काय होईल का, ह्याचं असं कोण करतं आहे का, ह्याच्याकडे शिकायला जायचं. 1-2 दिवस राहा त्याच्याकडे, काय हरकत नाही. त्याच्याबरोबर गोट्यातलं शेडमधलं काम करा, चाऱ्याचं जे काय करतील दिवसभर तसला कुटाणा करायचा आणि राहायचं 2 दिवस. 2 दिवसात शिकून होईल. काय प्रशिक्षणाची गरज आहे. पण त्या पद्धतीने मेंढीपालन करा तुम्ही, अजिबात काय त्रास होणार नाही, हे मला पण माहिती आहे. पण जे काय मेंढीपालन करतो, आता मी तर काय सर्व उलटेच सांगतो उद्योग. कारण की ह्या असल्या 60 ते 1,000ची मशीन सांगतो, हे 2-3 लाखाचं शेड सांगतो, हे सगळ्या गोष्टी मी काय तुम्हाला लोकांना सांगत असतो. तर काही लोकांचं जे खाली आहे त्यांना असं वाटतं की तुम्ही सांगायला लेट केलं की आम्ही वर केलं असतं. आता जे नवीन आहेत त्यांना वाटतं की आम्ही सुरुवातीला खाली करून नंतर वर करू. तर होणारा जे काय आहेत गोष्टी त्या 100% त्या पद्धतीनंच होणार असतात. तुम्ही नंतर करा नाही तर आत्ता करा, पण तुम्हाला त्या पद्धतीनंच फेस करावं लागतं. आणि सर्वात जास्त म्हणजे मेंढीपालनामध्ये खूप साऱ्या लोकांनी चांगला पैसा कमवला, खूप साऱ्या लोकांनी तुम्हाला कामाला लावून पैसा कमवला. तर त्या पद्धतीचं मेंढीपालन होतं. आता काल मी एक प्रशिक्षण दिलं होतं
तर प्रशिक्षण तसं का द्यायचं त्याचं एक मी कारण सांगतो. आता आमच्याकडे थंड हवेचं ठिकाण आहे म्हणून माणसं 100 रुपये फी असेल तरी येऊन बघणार वगैरे, फिरायला येणार इकडे, हे आम्हाला माहिती आहे. पण असं जर कामाला कुणाला लावलं तर तो ज्याला करायचं आहे तोच इकडे येणार, फिरणारा येणार नाही आमच्याकडे. कारण 100 रुपये म्हटलं तरी ती फी देणार, चहा पाणी नाश्ता भेटतो आमच्या तिथं, त्याचा विषय नाही, आणि त्याच्यामुळे ती येणारच इथं. पण असं काही काम लावतो आहे हे जेव्हा समजतं तेव्हा माणसं म्हणतील नाही ह्याच्याकडे फिरायला न जाता आपण न गेलेलं बरं. कारण काय आहे की असे उद्योग लावणं म्हणजे कळतं की नक्की कुणाला त्यातली गरज आहे आणि कुणाला गरज नाही. नाहीतर सर्व्हिस येतील इकडे आणि सर्व्हिस भेटत बसतील तर तेही काही कामाचं नाही ना. म्हणून त्या पद्धतीनं मी ट्रेनिंग म्हणजे त्यांना त्या पद्धतीनं माहिती दिली होती. आता मेंढीपालनात पैसे बघा कुणी कमवले तर काय होतं की लहान कोकरांचे भाव वाढवले यूट्यूबवाल्यांनीच, आणि त्याच यूट्यूबवाल्यांनी पैसे कमवले. पण ज्यांनी लहान कोकरं पाळलीत त्यांनी खूप कमी कमवले. ज्यांनी सांगितलं की माझ्याकडे जो चारा आहे हाच कोकरांना चालतो किंवा मेंढ्यांना चालतो, आणि तो चारा ज्यांनी विकला त्यांनी पैसे कमवले. पण ज्यांनी घेऊन गेल्यानी ज्यांनी केला किंवा लावला त्यांचं काय झालं हे कोणालाच माहीत नसतं. चारा येतो, सगळं येतं. काही लोकांनी मग खुराकाच्या गोष्टी सांगितल्या की बाबा खुराक लागतो, मग पशुखाद्यवाल्यांची जे काही एजन्सी होत्या त्यांनी चालवलं. पण कुणाला वाटलं नाही की खुराक लागतो तर आपणच खुराक बनवूया. तर अशा काही गोष्टी सुचल्या नाहीत. फक्त चारा आणि औषधं याच्यापर्यंतच मेंढीपालन ठेवलं, आणि त्याच्या पलीकडे कुणाला जायची किंवा कुणाची जाण्याची ताकदच झाली नाही. का तर पुढच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सोप्या असतात. अवघड गोष्टी तर आम्ही करतो आहेच मेंढीपालनाच्या. मेंढ्या सांभाळणे म्हणजे अवघड आहे ते करतो आहे, पण ज्या जो सोप्या गोष्टी येतात त्या करूच शकत नाहीत. आणि काही लोकांना मी स्वतः सुरुवातीला सांगतो की तुम्ही असं करा म्हणजे असं होणार, पण लोकांना तेव्हा समजत नाही. कारण लोकांना काय वाटतं हे नवीन आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगते. पण तुम्हाला मी एक सांगतो, खूप सारे ह्याच्यामध्ये म्हणजे माझे व्हिडिओ पाहणारे डिग्रीवाले लोक आहेत. तर जेव्हा पण त्यांची डिग्री वगैरे भेटते त्यांना, त्याच्यानंतर एखाद्या कंपनीत त्यांनी अप्लाय केला ना तेव्हा त्यांना विचारतात एक्सपिरियन्स किती आहे, म्हणजे अनुभव किती आहे तुमच्या वर्षाचा. तर अनुभव नसेल तर तुम्ही फ्रेशमध्ये म्हणजे अर्धा पगार त्यांना देतात, आणि अर्ध्या पगारामध्ये जी काही कंपनीचे कंडिशन असेल बाबा एवढं वर्ष ह्याला शिकण्यासाठी ठेवायचं. म्हणजे डिग्री घेतलीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला अनुभवासाठी एखाद्या ठिकाणी काम करावं लागतं. मग तसंच हे आहे, तुम्ही अनुभवासाठी एखाद्या ठिकाणी 4-5 दिवस किंवा 2-3 दिवस जरी काम केलं तरी अनुभव येतो, आणि त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी मेंढीपालनाच्या माहिती पडतात. अवघड तर काहीच नाही, मी तर सांगतो अवघड काहीच नाही. फक्त चारा आणि औषधं सोडलीत ना तर आपण त्याच्या पलीकडे गेलं म्हणजे चारा आणि औषधाच्या पलीकडे एक उडी मारायची, जंप मारून पलीकडच्या साईडला जायचं आणि तिकडून इकडे पाहायचं औषधं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर कसं झालं की अशा पद्धतीनं कोणी विचार केला नाही आणि त्या पद्धतीनं मेंढीपालनाचं चाललं होतं. तर मेंढीपालनामध्ये प्रशिक्षण असावं चांगलीच गोष्ट आहे. मी म्हणत नाही घेऊ नका, घ्या, उलटं चांगलं आहे. कारण त्याचे म्हणजे जे काय प्रकरण वगैरे करतो त्याच्यासाठी लागतं. पण प्रशिक्षण अशा पद्धतीचं घ्या जे काही पुस्तक किंवा वही किंवा पेन लागणार नाही, पण तुमच्या मेमरीमध्ये एकदम 100% फिट बसेल अशा प्रकारचं प्रशिक्षण घ्या, जेणेकरून तुम्हाला कधी विसरताच आलं नाही पाहिजे. आता माझ्याकडे ठीक आहे, आता माझ्याकडचं मी सांगतो, लोक मला म्हणतात प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण घ्या. ठीक आहे हो, काय एखादा डॉक्टर मी आणून ठेवीन त्याने त्यांना सांगेन तुम्ही ह्यांना मार्गदर्शन करा, किंवा मी एवढं मोठं स्टेज बांधेन आणि त्याच्यामध्ये हे सर्व करेन आणि भाषण देईन, पण त्याचा फायदा काय? आता समजा एखादा सीझन आहे, आता ज्वारीचा कडबा बारीक करण्याचं, दानवले साहेबांचं मुरघासाचं सीझन चाललं आहे, आमच्याकडे कडबाकुट्टीचं सीझन चाललं आहे. काय होतो प्रॅक्टिकल काय होतं, बाबा तुमच्याकडे काय सीझन चाललं आहे, असं सीझन आहे, मी येतो 2 दिवस काम करू लागायला, ह्याला म्हणतात ट्रेनिंग. तर तुम्ही अभ्यासावरती लिहिलं किंवा वहीवरती लिहिलं म्हणजे ट्रेनिंग नाही, तर तुम्ही तिथं काय जाऊन करताय, बाबा तुमचं आता मुरघास करायचं चाललं आहे ना, तर मी 2 दिवस तिथं तुमच्याकडे मुरघास करायला येतो, मला त्याच्यातनं समजेल तरी मुरघास कसा होतो. मी मस्त सांगेन की 3 फुटावर कल्चर टाका, 3 फूट कुट्टी करून त्याच्यानंतर पसरवा, असं सर्व. पण प्रॅक्टिकलमध्ये काय होते ते बघू ना. आता कडब्याची कुट्टी आम्ही करतो किंवा लेंड्यांची पावडर करतो. साहेबांना वाटलं की मला असं सांगतील तोंडाने, मी डायरेक्टच सांगितलं तुम्ही जावा भरा तिथं लेंड्या आणि आणून ह्याच्यात कुट्टी करा. अनुभव येईल, कधीच आयुष्यात विसरणार नाहीत ते की लेंड्यांची पावडर कशी होती. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या पद्धतीनं करत असतो. तुम्ही प्रशिक्षण घ्या, पण असं प्रॅक्टिकल ज्याचं प्रशिक्षण असेल, बाबा एखाद्या शेडवर वॅक्सिनचा कार्यक्रम चालला आहे, वॅक्सिन करायचं टायमिंग आहे, मग त्या शेड्यूलला तुम्ही जावं. एखाद्या ठिकाणी समजा आता
चाऱ्याचं नियोजनाचं शेड्यूल चाललं आहे, हिरवा चारा किंवा सुका चाऱ्याचं नियोजन करतायत, त्या शेड्यूलला जावा. किंवा एखाद्या ठिकाणी बाबा मक्याची लागवड करायची आहे, लेंडी पावडरवर कशी होती, जेव्हा त्यांचं म्हणजे जो काय पिरियड असतो त्या पिरियडला जाऊन पहा काय पद्धतीनं जातं, कशा पद्धतीनं दिलं जातं. तुम्ही एखाद्या दिवस करून पहा, तिथं काही हरकत नाही. उद्या मी पण काम करणार आहे, तुम्ही पण काम करणार आहे ना, जो ज्याला अनुभव आहे त्याच्याकडे जाऊन एक दिवस करू ना, काय होतं आहे त्या पद्धतीनं. पण तसं जर शिकत गेलं तर मेंढीपालन चांगल्या पद्धतीनं होईल. सगळ्या काय यंत्रणा आहेत, सगळं काय होतं, अशक्य अशी काही गोष्टच नाही. पण काय होतं की आपली इच्छा किती आहे ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता कारण आपली इच्छाच जर नसेल तर त्या सगळ्या गोष्टी होणारच नाहीत ना. पण आपली इच्छा जर दांडगी असेल, बाबा मी हे करू शकतो आणि मला अशा पद्धतीनं करता येईल, मग ते त्या पद्धतीनं मेंढीपालन होईल. नुसतंच मेंढीपालन म्हणून आजपर्यंत कोण सक्सेस झाला नाही आणि आजपर्यंत जास्त कोणाला पैसे मिळाले नाहीत. मी स्वतः सांगतो ना, ज्याने कापली त्याला भेटलं, ज्यानं औषधं यूट्यूबला व्हिडिओ बनवले त्याला भेटलं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही बनवताय तुम्हाला भेटत नाहीत, मला पण भेटतात. मी खूप साऱ्या लोकांना म्हणले तुम्ही पण बनवा व्हिडिओ. बंदी कुणालाच नाही, त्यानंच बनवलं पाहिजे असं काय नाही, किंवा मीच बनवले असं काय नाही. मी लोकांना सांगितलं होतं खुल्लं की तुम्ही यूट्यूब बनवा, काय हरकत नाही. तुमची जी काय माहिती आहे तुम्ही त्याच्या चॅनलला टाकत जावा, काय हरकत नाही. जो बनवेल त्याला फायदा आहे, जो नाही बनवेल त्याला त्याच्या पद्धतीनं राहील. पण हे प्रत्येकानं केलं पाहिजे. मीच करतो आहे असं काही गरज नाही. तुम्ही त्या पद्धतीचा चारा करा, माझ्या पद्धतीचा मी चारा करेन, असं वर्गीकरण करू. म्हणजे एखादा म्हणाल की तुमच्याकडं असाच चारा आला पाहिजे आणि माझ्याकडं पण तसलं काय करू नका. तुमच्या भागात जो येतो त्या पद्धतीनं डेव्हलप करायचं. फक्त कन्सेप्ट काय करायची, बारीक चाऱ्याची आणि शेडची, एवढी एक कन्सेप्ट ठेवायची. बाकी मेंढीपालनाचं प्रशिक्षण 1-2 दिवस तुम्ही कामालाच जायचं त्याच्याकडं. समजा आता माझ्यासारखा ऑक्टोबर-नोव्हेंबरला मका किंवा मेगासीट वगैरे लावायचाच प्रयत्न करतो आम्ही. आणि त्या पिरियडला तुम्ही एखाद्यानं विचारलं बाबा ती पावडर कशी देतात किंवा मक्याला काय करतात, मला पाहायचं आहे, अशा पिरियडला जावं ना त्यांच्याकडे. माझ्याकडे जे असं काय नाही, त्यांच्याकडे जावं, कुणाकडे जावं, जे मेथी घास करतात, दशरथ घास करतात, तुती वगैरे असते, त्यांच्याकडे जावं. एखाद दिवस